मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि या भागाच्या लोकप्रिय आमदार आदिती तटकरे, आमचे अजून एक सहकारी मुश्ताकभाई अंतुले, रुपाली चाकणकर, अनिल तटकरे, प्रमोद हिंदूराव, सूरज चव्हाण, आनंद परांजपे, नामदेवराव भगत, सुभाष केकाने, उमा मुंडे, सुधाकर घारे, लतीफ तांबोळी, मोहम्मद मेमन, नाझीम हसवारे, अंकित साखरे, शादाब गौबी, दर्शन विचारे, सायलीताई दळवी, बाळासाहेब सातनाक, माधुरीताई घोलप, सभाताई फिरफरे, राजश्रीताई मुरकर, महादेव पाटील, समीर बनकर, संजय कर्णिक, अशोक भपतराव, काका नवग्ने, नाना भौंड, अनेक इथं माझ्या श्रीवर्धन, मसाळा, तळा, माणगाव, रोहा या परिसरातील जमलेले सर्व माझ्या आजी माजी पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व माझे सहकारी, मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या माय माऊली, आमच्या भगिनी, आमच्या मुली, सर्व पत्रकार मित्र, सर्व उपस्थित बांधव, जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या इथल्या सर्व मान्यवरांचं, सर्व मायमाऊलींचं, युवा मित्रांचं, श्रीवर्धनकरांचं, श्रीवर्धन मतदारसंघातनं उपस्थित असणाऱ्या विधानसभा मतदारसंघातल्या सर्व आमच्या प्रतिष्ठित नागरिकांचं मी मनापासून स्वागत करतो। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं आणि त्यांच्या कर्तृत्वानं आणि नेतृत्वानं पावन झालेल्या या माझ्या रायगडच्या भूमीत आलं की आम्हाला सगळ्यांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते। रयतेचा राजा शिवछत्रपतींच्या चरणी मी नतमस्तक होतो। शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पुढे निघालेला आहे। त्याला आपल्या सगळ्यांचं बळ हवंय, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हवेत, आपल्या सगळ्यांचा पाठिंबा हवाय। आणि या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जाऊन आम्ही कालच्या अर्थसंकल्पामध्ये ज्या महत्त्वाच्या योजना समाजातल्या सर्व घटकाकरता, त्याच्यामध्ये जातीवाद केला नाही, सर्व समाजाच्या घटकाकरता, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन समाज, ओबीसी समाज, भटका समाज, असा कुठलाही माझ्या गरीब मायमाऊलीला आणि भगिनीला आणि आमच्या मुलींना आम्ही त्याच्यात वगळलेलं नाहीये। अशा प्रकारच्या योजना आम्ही अनेक तुमच्याकरता आणलेल्या आहेत आणि त्या योजना एकदा जाऊन त्या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महायुतीच्या पाठीशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण का उभं राहायचं, का पाठिंबा द्यायचा, हे सांगण्याच्या करता मी आणि माझे सगळे सहकारी आले। सुनीलजींनी आदितीने तुम्हाला मार्गदर्शन केलं, पण मी आपल्याला एक सांगेन की आम्ही अनेक वर्ष राजकारण करणारी माणसं, मला तर 35 वर्ष झाली मी समाजकारण राजकारण करणारा एक कार्यकर्ता आहे। तटकरे साहेबांना पण जवळपास 23 वर्ष झाली आणि काही नवीन टीम पण पुढे आलेली आहे। आज मी 10वा अर्थसंकल्प मागच्या बजेटमध्ये सादर केला आणि तोच सादर करत असताना मायमाऊलींनो गेले अनेक वर्ष मला 10 अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली। तटकरे साहेबांना काही अर्थसंकल्प एक सादर करण्याची संधी मिळाली, दिलीप वळसे पाटलांना एक सादर करण्याची संधी मिळाली, अनेकांना वेगवेगळी। सगळ्यात जास्त अर्थसंकल्प सादर केले ते शेषराव वानखेडेंनी आणि 2 नंबरला मी आहे आणि त्याच्यानंतर इतर बाकीचे। ठीक आहे, आम्ही काय बघितलं की माझ्या खुरपणीला जाणारी महिला, घरामध्ये काम करणारी महिला, धुणं भांडी करणारी महिला, मोलमजुरी करणारी महिला, दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळी तिची चूल पेटत नाही, काचा गोळा करणारी, कचरा गोळा करणारी महिला, काही ठिकाणी स्वयंपाक करायला महिला जातात त्या आमच्या महिला,
ह्या महिलांना समाजामध्ये एवढे कष्ट पडतात, सकाळी पहाट झाल्यापासून राब राबतात आणि दिवसभर काम करायचं, रात्री पुन्हा सगळ्यांचं झाल्यावर सगळं आवरून नंतर झोपायचं, ही महिलांच्यावर जबाबदारी. शेवटी त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे ना. पुरुष मंडळी जसं त्यांच्या पद्धतीनं जगतात तसं महिलांना त्यांनाही कधी वाटतं की मी माझ्याकरता काहीतरी घेतलं पाहिजे, मी मला काही आवडलं तर ते न घेता ती तिच्या इच्छेला मुरड घालते. नको, आपल्या पतीला आपण काहीतरी करू, आपल्या मुलाबाळांना आपण काहीतरी करू. आणि मग आम्ही विचार केला की बाबा असा वर्ग काढू की ज्यांचं उत्पन्न कमी आहे. मग आदिती आम्ही सगळे बसलो, महिला बाल विकास आता आदितीकडे आहे, सगळ्या अंगणवाड्या वगैरे तिच्या आधिपत्याखाली येतात. वेगवेगळ्या प्रकारे महिलांना आणि लहान बालकांना आहार देण्याच्या बद्दल, त्यांना चांगल्या पद्धतीनं औषध पाणी करण्याच्या बद्दल अशा अनेक गोष्टी तिच्या विभागाच्या अंडर येतात. मोठा विभाग आहे, नवीन मागच्या काळामध्ये निर्माण झालेला विभाग आहे. आणि ह्याच्यातून तिलाही तिचा अनुभव होता, तिनं त्याच्यामधनं काही मला वेगवेगळ्या सूचना केल्या. आम्ही एकत्र बसलो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं. त्यामध्ये पहिलं महिला धोरण 92ला आलं, त्याच्यानंतर एक आलं, त्याच्यानंतर एक आलं, आता आदितीनं 4थं महिला धोरण त्या ठिकाणी केलं. अजूनही महिला सबल झालेली नाहीये, सक्षम झालेली नाहीये. तिला आम्हाला सबल करायचंय, सक्षम करायचंय, सुरक्षित करायचंय. आणि त्याच्यातून ही माझी लाडकी बहीण अशा प्रकारची योजना पुढे आली. 1,500 रुपये. काही जण चेष्टा टंगल टवाळी करतात की किती कमी आहे 1,500 रुपये. अरे, ज्या गरीबाला 1,500ची किंमत माहिती आहे, श्रीमंतांच्या लोकांना काय 1,500ची किंमत माहिती आहे. जे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन आलेले आहेत त्यांना काय किंमत. मला कितीतरी मायमाऊली आत्ता पण मला काय इतक्या राख्या बांधल्या, दोन्ही हातामध्ये राख्या बांधतात. जाईल तिथं एवढं प्रेम कुठल्या भावाला कधी मिळालंय. आज आमच्या बहिणी एवढं मोठं प्रेम आमच्यावर करतायत, विश्वास दाखवतायत, काहीतरी आमच्याबद्दल त्यांना खात्री असेल म्हणून तर दाखवतायत ना. आज 1,07,00,000 महिलांना आम्ही हे 1,500 रुपये पोचवलेले, 2 महिन्याचे 3,000 रुपये. आदितीला सांगितले, आदिती अजून राहिलेलं बघ. आज देखील मी येताना श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये आलो. आल्यानंतर श्री हरिहरेश्वराच्या चरणी नतमस्तक झालो, त्याच्यानंतर सोमजाई मातेच्या चरणी नतमस्तक झालो. ही आपली परंपरा आहे, ही आपल्या वडीलधाऱ्यांची शिकवण आहे, हे पूर्वांपार चालत आलेलं आहे. कुठेतरी माणसाची श्रद्धा असली पाहिजे आणि त्या श्रद्धेपायी आपण काम करत असतो. आणि त्याच्यातून या परिसरामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या इतिहास तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला आदितीने सांगितलं की दादा, मी विचारत होतो, महिला मला राखी बांधत होत्या, तेव्हा मायमाऊली तुला मिळाले का, तुझ्या अकाउंटला पैसे आले का. आणि महिलांनो, 1 रुपया ह्याच्यात भ्रष्टाचार होऊन दिला नाही. काही जण गमत्या करतायत. माझ्या एका सातारा जिल्ह्यात एक असा पठ्ठ्या निघाला की त्यानं त्याच्यामध्ये जवळपास स्वतःच्याच बायकोचे 28 फोटो काढले वेगवेगळे. एक काढला साडी 6 वारी, एक काढला 9 वारी, एक काढला सलवार कमीज, एक काढला शर्ट पॅन्ट मध्ये. असे काय, एक काढला अशी कमी केस करून, एक मोकळे केस करून. आता काय काय काढायचं म्हणल्यावर काय. आणि पठ्ठ्याने 28 त्रिक एवढे पैसे त्याच्या बायकोच्या अकाउंटला गेले. त्या मला कॉम्प्युटरमध्ये कळलं. चुकीचं करायचं नाही. चुक्याचं जर कोणी केलं तर त्याला मग जेलची हवा खावी लागेल त्या पुरुषाला. मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग. मग दादा चुकलं, दादा जाऊ द्या, दादा चुकलं नाही. हे गरिबा करताय, गरिबाला लाभ मिळाला पाहिजे. प्रत्येकाला एकदा ते मिळणार आणि त्याच्या डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जाणार आहे.
ह्याच्यात आदिती मार्फत, अजित पवार मार्फत नाही. तुमचं जे डीबीटी आहे तिथं पैसे जातात, त्याच्यावर भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही. पण कुणी अशी गडबड केली तर ते दाखवतं, कळतं. थोडा उशीर लागतो. काय झालं, या स्कीम आम्ही जाहीर केल्यानंतर आम्हाला जेवढा वेळ, आदिती मला म्हणली होती की दादा मला हे सगळं नीटनेटकं करायला कमीत कमी 4 महिने लागतील. आमच्या हातात 4 महिने नव्हते. मी आदितीला तिच्या डिपार्टमेंटला सांगितलं, आदिती 4 महिने नाही 2 महिन्यात कर. दिवसभर काम करायच्या ऐवजी रात्रंदिवस टीम बसव. आणि त्याच्यामुळं थोडंसं कुठं काही राहिलं असेल, कुठली नवी योजना आली, घरात पण तुम्ही नवीन काही करायचं ठरवलं तर कुठंतरी 19-20 होतं, कमी जास्त होतं, आम्ही दुरुस्त करू. जसा अनुभव येतोय तसं आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त करतो. काळजी करू नका. आज काही महिला म्हणल्या, माई माऊली म्हणल्या आम्हाला अजून आले नाही, येतील. आम्ही ते 30 सप्टेंबर पर्यंत मुदत केली. का ग 30 सप्टेंबर पर्यंत मुदत केली. 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरा. हे सगळं तुमचा तो अधिकार आहे. तुम्हाला आम्हाला सुरक्षित पण ठेवायचं आहे. आमचे विरोधक म्हणतात अरे कशाची योजना, हे चुनावी जुमला आहे इलेक्शनचा. अरे कशाचा चुनावी जुमला आहे? इलेक्शन येतील, इलेक्शन जातील, अशी कितीतरी इलेक्शन आम्ही बघितले. पण मला माझ्या मायमौलींना पण सांगायचं आहे, या ज्या योजना आणल्या त्या आपल्याला पुढे चालू ठेवायच्या. त्या चालू ठेवायच्या असतील तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत त्या घड्याळाला बटन दाबायचं. घड्याळाला काही ठिकाणी घड्याळ असेल, काही ठिकाणी धनुष्यबाण असेल आणि काही ठिकाणी कमळ असेल. आपल्या मतदारसंघामध्ये घड्याळ आहे. अशा पद्धतीची ही योजना आहे. कारण की वर्षभराच्या पैशाची तजवीज मी केली आहे. परवा 4,600 कोटी रुपयाचा चेक पुन्हा मंजूर करून त्यांच्या अकाउंटला पाठवलेला आहे, त्यांच्या खात्याकडे, महिला बाल विकासकडे. ते आता जातील. पण हे 1,500 रुपये पुढेही तुम्हाला मिळाले पाहिजे. काही महिला भेटल्या, म्हणल्या दादा हे पैसे मिळाल्यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता, मी त्याच्यामध्ये काही सामान आणलं, रक्षाबंधनाचा दोरा, जे काही राखी तयार करायला लागतं ते 1,500चं सामान आणलं आणि त्याच्यात राख्या केल्या. 20,000 रुपयाच्या राख्या विकल्या म्हणले मी. 1,500चे 20,000 झाले. असं कितीतरी महिलांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा जो छोटा व्यवसाय आहे त्याला जरा हातभार लावला आणि त्याच्यातनं रक्कम जास्तीच्या करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला हे हवं आहे. त्याच्यातनं माझी महिला सबल झाली पाहिजे, त्याच्यातनं माझी माय माऊली सबल झाली पाहिजे. तुम्ही हे विरोधक कोर्टात गेलेत, काही त्यांचे माजी मंत्री कोर्टात गेलेत. एक तर म्हणलं नागपूरला परवा ही योजना बंद केली पाहिजे. का? तुझ्या का पोटात दुखतंय? तुला गरिबांची काय कळ आहे, काय कळणार आहे? आपल्याला योजना बंद करायची नाही, उलट पुढं पण आपल्याला चालू ठेवायची. आणि ती चालू ठेवत असताना लाभ मात्र कुठल्या तरी एका योजनेचा मिळेल. मगाशी संजय गांधी निराधारचा उल्लेख, स्वर्गीय अंतोले साहेबांनी दिलेली योजना, एक निराधार लोकांना आधार देणारी, ती जर 1,500 रुपये मिळत असतील तर ही योजना मिळणार नाही. अशा पद्धतीनं लाभ तुम्हाला मिळतोय. ही योजना आणलेली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की इतर कुणावर खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका. मागं लोकसभेला काही असंच सांगितलं आणि तुम्ही एक बघा 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणार आहे, त्यांच्याकरता ही योजना आपली आहे. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं, या जनसन्मान यात्रेच्या दरम्यान राज्यातल्या मायमाऊलींचं बहिणींचं एवढं प्रेम आम्हाला मिळालंय. या मनगटाच्या अगदी कोपऱ्यापर्यंत राख्या मला बहिणी बांधतात. या माझ्या हातावर बांधलेल्या राख्यांची शपथ घेऊन सांगतो, राज्यातल्या या योजनेमध्ये बसणाऱ्या एकाही माय माऊलीला, बहिणीला आम्ही काही कमी पडू देणार नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाची उतराई होण्याची संधी, हे विविध विकासाचे कार्यक्रम करून आम्हाला त्या माध्यमातून ते साधायचंय. हा शब्द मी तुम्हाला आजच्या सभेच्या निमित्तानं देतो. राज्यातल्या मायमाऊलींच्या सर्वांगीण विकासाच्या करता, त्यांच्या संरक्षणाच्या करता, त्यांच्या स्वाभिमानानं आणि ताटमानेनं उभं राहण्याकरता, त्यांना सक्षम करण्याच्या करता
हा तुमचा दादा शेवटपर्यंत काम करेल, हा अजितदादाचा वादा आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. कारण माझ्या हातामध्ये 6.5 लाख कोटीचं बजेट आहे. आज तुमचं स्थूल उत्पन्न राज्याचं 42 ते 43 लाख कोटीचं आहे. कसा मार्ग काढायचा, काय मार्ग काढायचा आम्हाला माहिती आहे. मी ह्याच्यात नौका नाही. 10 वर्ष म्हणजे काही नौका नाही. 10 उन्हाळी पावसाळे मी जास्त बघितले त्याच्यात. आणि त्यामुळं ही तर योजना आम्हाला तुम्हाला त्यांची दिलेलीच आहे. परंतु त्याच्याच बरोबर आमच्या महिलांच्या करता आम्ही जशी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली तशा पद्धतीनं 3 गॅस सिलेंडर फ्री, वर्षाला 3 गॅस सिलेंडर फ्री. इथं महिला आहेत ज्यांच्याकडे गॅस सिलेंडर आहे त्यांनी हात वर करा. शेडी 52 लाख माझे कुटुंब आहेत. 52 लाख त्यांच्या अकाउंटला डायरेक्ट 3 गॅस सिलेंडरचे पैसे दरवर्षी येणार. तेवढे पैसे ते गॅस सिलेंडर आमच्याकडनं फ्री. बाकीचं जे काही आहे ते तुमचं तुम्ही बघायचं. एक आधार देण्याचं काम आम्ही करतोय. याच्यामध्ये तुमच्या गरीब समाजामध्ये, गरीब घरामध्ये जन्माला आलेले कुठल्याही जाती धर्माची मुलगी, तिला कॉलेजचं शिक्षण घ्यायचं असेल तर फ्री. का ती गरीबाच्या घरी आहे, तिच्या आई वडिलांचे तिच्या ऐपत नाही वरचं शिक्षण द्यायचे, पण त्या मुलीला शिकायचं आहे. तिला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, पायलट व्हायचं आहे, तिला UPSC करायचं, UPSC करायचं, IAS करायचं, IPS करायचं. तिला जे मनात तिचं स्वप्न असेल ते शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कृतीमध्ये आणण्याचं काम आम्ही करणार आहे. आणि त्याच्याकरता देखील आपण योजना आणलेली. काळजी करू नका. इतके दिवस माझ्या मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या मुलींच्या करता ही योजना होती. परंतु इतर समाजातल्या गरीब मुलींनी काय केलंय, त्यांचा अधिकार नाही का शिकायचा? आणि म्हणून त्यांच्याकरता ही योजना आणलेली आहे. त्याच्यामध्ये लेक लाडकी योजना, मुलगी तुमच्या घरात जन्माला आल्यापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्यात तिला आम्ही द्यायची व्यवस्था केली. टप्प्याटप्प्यात 5वी मध्ये काही पैसे मिळतात, पुढे काही पैसे मिळतात. तुम्ही घाबरू नका. मुलींच्या करता, महिलांच्या करता, मायमाऊलींच्या करता हे सरकार सक्षम आहे. पण माझ्या बांधवांना पण आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना देखील काही योजना आम्ही आणलेल्या आहेत, त्या सांगतो मी. त्याच्यामध्ये आम्ही पिंक रिक्षा, मला आधी ती आली माझ्याकडं, सगळे मिनिस्टर माझ्याकडे येतात आणि म्हणतात दादा अर्थसंकल्पात काहीतरी आमच्याकरता करा. आधी तिने या काही योजना आणल्या, त्या आम्ही केल्या, आम्हालाही पटल्या. त्याच्यामुळे आम्ही महायुतीच्या मार्फत आणल्या. आधी ती म्हणली दादा 17 शहरं आम्ही काढली आणि त्याच्यात 10,000 महिलांना रिक्षा खरेदी करता आपल्याला अर्थसहाय्य द्यायचं आणि 10% समजा ई व्हेकल, ई रिक्षा, त्याला डिझेल पेट्रोल लागत नाही. मग कशी चालती म्हणाल? ती बॅटरीवर चार्ज करायची की चालती दिवसभर. त्याच्यामुळं खर्च वाचतो. समजा 4 लाखाला रिक्षा असेल तर 40,000 आम्ही देणार, 80,000 महिलांना आमच्याकडं फ्री आणि 80,000 तिनं भरायचे, म्हणजे 1,20,000 आणि बाकीची बँक देणार. आणि मग तुम्ही ती रिक्षा चालवायची आणि त्याच्यातनं ते पैसे फेडायचे. पिंक रिक्षा, कुठं महिला बाहेर रात्री अपरात्री फिरत असतील, पिंक रिक्षा दिसली की थांबवायची. त्यांना माहिती ही आपली बहिणी चालवती, ही आपली माय माऊली चालवती, सुरक्षित. तशा पद्धतीनं आपण सुरू केलेलं आहे. मी DPDC मध्ये पण रिक्षा द्यायला परवानगी दिलेली आहे. अशा प्रकारे तिथं पण महिलांना आपण एक आधार देण्याचं काम करतोय. तिला उत्पन्नाचं साधन मिळवून देतोय. त्याच्या संदर्भामध्ये आपण लखपती दिली. परवा जळगावला प्रचंड मोठा कार्यक्रम मोदी साहेबांनी घेतला होता. त्यांना 3 कोटी महिलांना लखपती करायचंय. आम्ही म्हणलं देशात 3 कोटी, आपल्या राज्यात आम्ही 50 लाख करणार आहे. 50 लाख महिलांना लखपती करायचंय. त्यांना व्यवसाय आता सुरू झालाय. काही महिला झाल्यात. त्याच्यामध्ये तुम्हाला आधी ती सगळी माहिती देईल. आज ह्याला जोडून आदितीनं अजून एक कार्यक्रम घेतलाय. मुला मुलींना आता
कार्यक्रम संपल्यावर 1200 नव्या कोऱ्या सायकलचा वाटप आम्ही करणार आहे, 1200. आणि ती तिच्या विधानसभा मतदारसंघात किती वाटणार आहे? 10,000. कोण आमदार कधी असं करतो का? याच्या आधीचा आमदार सुनील तटकरे होते, केलं का त्यांनी? नाही केलं. बापापेक्षा लेक वस्ताद निघाली. एक पाऊल पुढं. ते मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसे मुलीचे पाय कसे दिसतात तुम्ही बघा. अशा प्रकारे चांगल्या चांगल्या योजना ती सतत तुमच्या करता आणतीये. ती तुमची मुलगी आहे, ती तुमची बहीण आहे, ती आपली सर्वांची मुलगी आहे, हे लक्षात ठेवा. ती एवढा सगळा आधार त्या ठिकाणी तुम्हाला देते. ह्याच्यातून हे सगळं होत असताना मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की जसं आम्ही आता लाडक्या लेकीचं कौतुक करतोय, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ज्या योजनेला तुमच्या 46,000 कोटी रुपये वर्षाला लागणार आणि त्याची तरतूद मी करून ठेवली. तुम्हाला माहिती आहे, एवढा पैसा चांद्यापासून बांध्यापर्यंत महिलांच्या हातात गेला. त्या घरी ठेवत नाहीत, त्या बाजारात जातात. तिथला छोटा दुकानदार, आता श्रीवर्धन आहे किंवा त्याच्यामध्ये माझं मसाला आहे, तळा आहे, माणगाव आहे, रो आहे, त्या दुकानात जाऊन ते काहीतरी खरेदी करणार. 46,000 कोटी रुपये मार्केटमध्ये फिरणार ना. छोट्या मोठ्या दुकानदारांची दुकानदारी चालणार ना. हे अर्थचक्र आहे, हे काही थांबवून राहत नाही, हे सतत चालत असतं. या गोष्टीचा विचार देखील तुम्ही सगळ्यांनी करा. ह्याच्यातनं माझ्या श्रीवर्धन किंवा वेगवेगळ्या गावातली दुकानं पण जास्तीची चालणार आहेत. 46,000 कोटी कशाला म्हणतात? वर्षभरात तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. 2.5 कोटी पर्यंत महिलांची संख्या जाणार आहे. आणि आम्ही ठरवलेलं आहे पुढं पुढं ह्याच्यामध्ये वाढ करायची. मुख्यमंत्र्यांनी पण जाहीर केलंय, तुम्ही काळजी करू नका, पण त्याकरता महायुतीचं सरकार परत आलं पाहिजे. ते काम तुमच्या हातात आहे. ते बटन कुणाचं दाबायचं ते तुम्ही ठरवणार आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की ते आपण करा. लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. जरी कुणी कोर्टात गेलं तर आम्ही कोर्टाला सांगू की गरिबा करताय. सरकार कशा करता असतं? नुसतं लोकांना त्या ठिकाणी चालवायला सरकार नसतं, गरिबांना गरिबीतनं बाहेर काढून इतरांच्या बरोबरीनं आणण्याच्या करता सरकारने योजना द्यायच्या असतात. आम्ही आता त्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या पर्यटनाला, विकासाला त्या ठिकाणी चालना देतोय. त्याच्याकरता तुमचा आमदार भांडतोय. त्याकरता आधी ती तिथं वेगवेगळ्या योजना मंजूर करते. कोकणच्या पर्यटन विकासाच्या करता आपण भरघोस निधी देतो, ज्याचा रेवस टू रेड्डी हा जो आहे, हा काही 1000 कोटीचा रस्ता आणि ब्रिजेस. मला आता सुनील तटकरे साहेब सांगत होते, अजित त्या आम्ही मगाशी ह्याला गेलो होतो आपल्या हरिहरेश्वरला, तर त्यावेळेस त्यांनी मला दाखवलं की दादा तिकडनं असा ब्रिज केला तर श्रीवर्धनला लगेचच 5 मिनिटात आपण पोहोचू. आम्ही ते करतोय, काळजी करू नका. आता तुम्ही बघा, आम्ही तिकडं अटल सेतू केलेला आहे. कुठनं केलेला आहे? त्याच्या संदर्भामध्ये शिवडी तू नावाशेवा. पूर्वी 2.5 तास लागायचे, आता अर्ध्या तासात माणूस येते. अर्ध्या तासात शिवडीला शिरला त्या पुलावर, अटल सेतूवर, की नावाशेवाच्या जवळ आपण तिथं पोहोचतो. क्रांती झालेली आहे, बदल झालेले आहे. करणारे, धमक असणारे, ताकद असणारं सरकार पाहिजे. आम्हाला केंद्राची मदत आहे. केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे. कालच पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मी नागपूरला, वर्ध्याला होतो. त्यांनी सांगितलं काय करू नका, वाढवण बंदर पोर्ट 75,000 कोटी रुपये पंतप्रधानांनी आपल्याला दिले. 1.5 लाख कोटी. कशाला म्हणतात 1.5 लाख कोटी? हा सगळा पैसा येतोय, त्याचा फायदा माझ्या कोकणवासियांना करायचा आहे. माझ्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई सगळीकडे फायदा करायचा आहे. सगळीकडे जोरात कामं चाललेली आहेत. तुम्हाला मी सांगतो, वेगवेगळी ही सगळी कामं करत असताना वेगवेगळी संकट येतात. इथं अनेकदा वादळ आली,
नैसर्गिक आपत्तीमध्ये तुम्हाला त्रास होतो, कधी दर 4 वर्षाला वादळ आहेच इथं, लाईटचे काम पडतात, चक्रीवादळ येत आहे, त्याच्यामध्ये मग 2-2, 3-3 महिने लाईट जाते, रस्ते त्या ठिकाणी अडचणीत येतात, झाड उन्मळून पडतात. त्याच्याकरता देखील आम्ही त्या बाबतीमध्ये काही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. ह्याचा पण विचार आपण त्या ठिकाणी करा. आणि असं झालं की लगेच त्याचे पंचनामे आम्ही करतो. NDRF SDRF मध्ये मदत करतो, मदत पुनर्वसनमध्ये मदत करतो. सगळे तुमच्या बरोबर आहोत. आपण एक परिवार आहे, एक कुटुंब आहे, तुम्ही आम्ही वेगळे नाही. ही गोष्ट माझ्या श्रीवर्धनकरांनी आणि ह्या विधानसभा मतदारसंघातल्या मायमाऊलींनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे, अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. आता विरोधक काय टीका करतात, अरे ह्यांचं लाडकी बहीण महिलांशिवाय ह्यांना काही दिसेनाच. असं नाही. आम्ही बळीराजा करता, शेतकऱ्याकरता 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत वीज पंप मोफत. इथून पुढे लाईट बिल भरायचं नाही, मागचं लाईट बिल द्यायचं नाही. 44 लाख शेतकऱ्यांना जवळपास आम्ही 15,000 कोटी रुपयाचं वीज बिल ते आम्ही माफ केलं. हे आमच्या बांधवांच्या करता आम्ही मदत केली नाही. त्याच्यामध्ये 12वी डिप्लोमा डिग्री घेतलेल्या मुला मुलींच्या करता आम्ही युवा कार्य प्रशिक्षण योजना आणलेली आहे. त्याच्यामध्ये पण आम्ही त्या मुलाला किंवा मुलीला प्रशिक्षण घेण्याकरता आम्ही वेतन देतोय. तू शिक, प्रशिक्षण घे 6 महिने 8 महिने, आणि तुला सर्टिफिकेट देतो. तू तर स्वतःच्या पायावर तरी उभा राहा किंवा कुठं नोकरी त्या ठिकाणी कर. बँकेला सांगितलं अशांना मदत करायला, कर्ज द्यायला. या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे. दुधाच्या धंद्याला, जो दुधाचा धंदा करतो, आपल्याकडे कमी आहे, परंतु महाराष्ट्रात इतर ठिकाणी आहे, 5 रुपये लिटरला आम्ही जास्त देतो. हा लाभ माझ्या बांधवा करताय, माझ्या शेतकऱ्याच्या करताय. कापूस, सोयाबीन, माझा आंबा उत्पादक अडचणीत आला, माझा त्या ठिकाणी फळबागा पिकवणारा कोकण मधला माझा शेतकरी अडचणीत आला, तर त्याला पण मदत. काजू असेल, नारळ असेल, आंबा असेल, जी काही पिकं आपल्याकडे होतात त्याला पण कुठं मदत करण्याच्या करता आता मी काजू पासून प्रक्रिया करणारी कारखानदारी काढण्याकरता देखील भाग भांडवल देतो. कोकमच्या बद्दल काही करायचं असेल तर तुम्ही या पुढं, आम्ही द्यायला तयार आहेत. जसं काही भागामध्ये साखर कारखान्याला मदत करतो, सूत गिरण्याला मदत करतो, टेक्सटाईल पार्कला मदत करतो, अशा पद्धतीनं माझ्या कोकणामध्ये देखील जी फळं होतात त्याच्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी निघाली पाहिजे. काढा, पुढे या, सरकार तुम्हाला मदत करेल. हा देखील खात्री आणि विश्वास आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. यावेळेस आम्ही सगळ्या घटकाला, आम्ही वारकरी संप्रदायाला, वारकऱ्यांच्या दिंड्यांना मदत केली. आम्ही त्या ठिकाणी वयोश्री योजना आणली. त्याच्यामध्ये आम्ही मागासवर्गीयांच्या करता बारकी होतं, तसं बहुजन समाजाच्या करता सारथी आणलं. माझा मातंग समाज म्हणायचा, आमच्या करता बारकीमध्ये मदत होत नाही, त्यांना आरटी पाहिजे होतं, त्यांना आरटी दिलं. माझा अल्पसंख्याक समाज माझ्या कोकणात मोठ्या प्रमाणावर आहे, ते म्हणले राव आमच्याकडे कुणी बघतच नाही. माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता मारटी आणलं. मारटी, बारटी, आरटी, त्याच्यामध्ये सारथी, महाज्योती, ओबीसीला महाज्योती, अमृत, ब्राह्मण समाज किंवा जरा उच्चवर्णीय समाज त्यांना अमृत आणलं. या प्रकारच्या संस्था आपण त्या ठिकाणी काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळा समाज घेतलेला आहे, कुठलाही घटक सोडलेला नाही. राज्य करायचं ते रायते करता करायचं. समाजातल्या 18 पगड 12 बलुतेदार सगळ्या जाती धर्म करता करायचं. हा आमची भूमिका आहे. त्याकरता ही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आम्ही भागाभागामध्ये जातोय आणि लोकांना ते सांगतोय. आम्ही मुख्यमंत्री, आम्ही पण वेगळे काही कार्यक्रम घेतो. हा पक्षाचा कार्यक्रम आहे, त्याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथं तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु जे महायुतीचे कार्यक्रम आहेत तिथं तुम्हाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे दिसतील. कधी कधी काही जण चर्चा करतात, अरे हा कार्यक्रम हे महायुतीचे घटक आहे आणि मग हे फक्त त्यांचंच कसं उदो उदो करतात. ना,
भाजपने त्यांचे कार्यक्रम करावे, शिवसेनेने त्यांचे कार्यक्रम करावे, राष्ट्रवादीने त्यांचे कार्यक्रम करावे आणि महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र मिळून घटक पक्ष मिळून आमचे कार्यक्रम एकत्र होणार. ही गोष्ट लक्षात ठेवा. कधी कधी काही लोकांना कार्यकर्त्यांना समजत नाही, मग कार्यकर्ते थोडी चुळबुळ करतात. असं नाही. आपल्याला महायुती टिकवायची, ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानात घ्यावी. आम्ही आता आरोग्य चांगलं ठेवण्याच्या करता महात्मा फुले जन आरोग्य योजना ही 5 लाखापर्यंत तुम्हाला आता वर्षाला आम्ही औषध पाणी मोफत देणार. आता केंद्राने आणखीन केलंय 70 का 75 वर्ष ना केंद्राची, 75 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना 5 लाखाचं औषध पाणी केंद्र सरकार देणार. केंद्र सरकार राज्य सरकार हातात हात घालून या भारताला आणि आपण महाराष्ट्र असं मिळून हे सगळं काम चाललेलं आहे. या गोष्टीचा विचार देखील आपण या सगळ्यांनी या निमित्तानं करावा, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. राज्यांनी एकंदरीतच पर्यटनाला चालना देण्याच्या करता आम्ही बरंच काही करतोय. मगाशी मला काहींनी सांगितलं की दादा, मला माझा आदिती पण सांगत होती, तटकरे साहेब पण सांगत होते की बाबा तुम्ही हे सगळं करताना जरा वेगवेगळी तीर्थस्थानं आहेत त्याला देखील मदत झाली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आपला श्री हरिहरेश्वराचं जे स्थान आहे तिथंही मदत करा. पर्यटक आले पाहिजे, भक्त आलेले पाहिजे, त्यांना सोय झाली पाहिजे. सोमजाई मातेला देखील ज्या काही तिथं सुधारणा करायच्या त्या करा. तशा पद्धतीनं कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय. त्याकरता पुन्हा महायुतीचं सरकार राज्यामध्ये येणं नितांत गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं माझ्या श्रीवर्धन शहराला किंवा कोकणलाच अनेक ठिकाणी समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या इथं दक्षिण काशी म्हणून ओळख असणारं प्रसिद्ध हरिहरेश्वराचं मंदिर हे आपल्या श्रीवर्धन पासून जवळच आहे. आणि त्याच्यातून श्रीवर्धनकरांना पण रोजगार निर्माण व्हावा ही आमची त्याच्या पाठीमागची भावना आहे. हे पण आपण विसरता कामा नये. मधल्या काळामध्ये करोनामुळं जरा अडचणीचा काळ गेला, परंतु त्याच्यात आता आपण बाहेर पडलेलो आहे. आणि म्हणून वेगवेगळे बीचेस आम्ही स्वच्छ करतोय, सुशोभीकरण करतोय. आपल्या श्रीवर्धनचा ब्रिज देखील आदितीने लक्ष घालून त्याच्यामध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही पर्यटनाला चालना देण्याच्यासाठी कोकणातील शिवकालीन 32 गड किल्ल्याचं नूतनीकरण आणि संवर्धन करतोय. त्याच्यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण, त्याला उद्योगाचा दर्जा आम्ही दिलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थीम पार्क, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स, शॉपिंग मॉल, वॉटर पार्क आणि निवास व्यवस्था असं आपण करतोय. आता रायगड जिल्ह्यामध्ये रायगडच्या ठिकाणी जो किल्ला आहे ते शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा दिन दरवर्षी रायगडवर साजरा करण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. शिवकालीन 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन मिळवण्याच्या करता आम्ही ते युनेस्कोकडे पाठवलेलं आहे. कोकणातील कातळ शिल्पांना जागतिक वारसा नामांकन मिळण्याच्या करता देखील आम्ही प्रयत्न करतोय. अशा पद्धतीने खूप कामं चाललेली आहे. रोजगार निर्माण व्हावा म्हणून मोठी गुंतवणूक उद्योगपतींच्या द्वारे, उद्योगधंद्यांच्या द्वारे ही आपण महाराष्ट्रामध्ये आणतोय. आणि त्याचंही काम मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालू आहे. विरोधक खोटं बोलताय की महाराष्ट्रातले उद्योग दुसरीकडे चाललेत. नाही, महाराष्ट्रातले उद्योग महाराष्ट्रात राहावेत, उलट आणखी उद्योग यावेत. उलट कर्नाटकमध्ये असणारा तो ह्याचा किर्लोस्कर टोयोटा किर्लोस्करचा युनिट आता आपल्या संभाजीनगरला येतं. त्यांनी सांगितलं आम्हाला तिथं जागा द्या, आपण जागा दिली. आपल्या मुलांना मुलींना पण काम मिळालं पाहिजे. तुमच्या इथं पर्यटनाला चालना दिली तरी तर ते काम मिळेल. बोटिंग करायला देखील त्याच्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते. अशा खूप काही योजना ह्या आपल्याला करायच्या आणि ह्या लोकांच्या पर्यंत पोहोचाव्यात. म्हणून ही जनसन्मान यात्रा काय आम्ही लाभ तुम्हाला देतोय
आणि त्या लाभातनं तुम्हाला बळ मिळावं, माझ्या बांधवांना मिळावं, आमच्या युवा युवतींना मिळावं, ही आदितीची तटकरे साहेबांची, माझी आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची भावना आहे, इच्छा आहे. आणि म्हणून आज दुपारपर्यंत मी तुमच्या भागात आहे. दुपारनं चिपळूणला जाणार आहे, उद्या दुपार मग चिपळूण करणार आहे, उद्या दुपारपर्यंत मोहोळ करणार आहे, नंतर माडा करणार आहे. असं महाराष्ट्रात जातोय. माझी तुम्हाला विनंती आहे की आपण अजिबात काळजी करू नका. खूप चांगल्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था ठेवण्याच्या करता पोलिसांना पण ज्या ज्या काही पायाभूत सुविधा दिल्या पाहिजेत त्या पण आम्ही देतोय. कोण चुकीचं वागलं तर त्याला, जर आमच्या माय माऊलीवर जर कोणी विकृत माणसानी, जर नराधामानी कुठं अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला फाशीची शिक्षा किंवा जन्मठेपेची शिक्षा, मध्ये कुठं थांबायचंच नाही. हे नालायक लोक असली नकोच, त्यांची लायकीच ती आहे, फाशी द्यायची किंवा जन्मठेप. ह्या गोष्टी आपण करतोय. एक आदरयुक्त दरारा समाजामध्ये निर्माण झाला पाहिजे. तुमच्याही कानावर काही चुकीचं आलं तर तुम्ही लगेच सांगा. अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना संरक्षण द्यायचंय, सुरक्षित ठेवायचंय आणि ते काम आपण करतोय. आम्ही फिरतोय, आम्ही विरोधकांवर टीकाही करत नाही, आम्हाला काही बोलायचंच नाही त्यांच्याबद्दल. आमचंच काम एवढं आहे. गेल्या 5 वर्षात आमच्या आदिती तटकरेंनी केलेलं काम तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. ते सांगितलं, आमच्या या योजना तुम्हाला सांगितल्या. उद्याच्या काळात आमचं काय विजन आहे, या राज्याचा सर्वांगीण विकास करणं, प्रत्येक बाबतीमध्ये देशात हे राज्य पहिल्या क्रमांकावर कसं राहील याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करत राहणं, माझ्या शेतकऱ्याला, माझ्या सर्व घटकाला एक समाधान कसं देता येईल याबद्दलचं काम हे महायुतीचं सरकार करत राहणार आहे. म्हणून माझ्या श्रीवर्धन, म्हसाळा, तळा, माणगाव, रोहा या सगळ्या भागातल्या माझ्या माय माऊलींना आणि माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना मला सांगायचंय, आज खूप चांगलं स्वागत मुलींनी केलं. काही तर छोट्या छोट्या मुली 3वीत होत्या तर 9वीत 10वीत आणि एवढ्या सध्या होत्या, कोळीनीच झाल्या होत्या, अशा नसल्या होत्या की काय विचारताच सोयी. आणि काही तर गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं. अगं म्हणलं मंगळसूत्र नाही दादा, कोळीन झाली, आजच्या पुरतं घातलंय, नंतर म्हणजे इतका उत्साह. सुंदरपैकी साड्या बिड्या नेसलेल्या, काहींनी लिपस्टिक पण लावलेली होती, मस्तपैकी आलेल्या होत्या. अशाच त्यांच्या चेहऱ्यावर सतत आनंद, सतत उत्साह, समाधान हे राहायला पाहिजे. माझ्या माय माऊलींच्या चेहऱ्यावर तशा पद्धतीनं एक समाधान, हास्य आणि आनंद आम्हाला दिसला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये फिरत असताना तो आम्हाला दिसतोय. हा पुढे आम्हाला कायम टिकवायचा आहे, कायम तो ठेवायचा आहे. आणि म्हणून आपल्याला महायुतीच्या पाठीशी उभं राहायचंय. कुठेही खोट्या नाट्या प्रचाराला त्या ठिकाणी बळी पडू नका. मी अल्पसंख्याक समाजाच्या करता जसं मार्टी आणलं तसं अल्पसंख्याक समाजाच्या करता मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल 1000 कोटी रुपये केलं. त्याला गॅरंटी सरकारची 50 का 60 कोटी रुपये होती. तो प्रस्ताव पुन्हा आणला. आता 600 कोटीची गॅरंटी दिली. समाजातल्या गरीब घटकातल्या सगळ्या मुलांना, मुलींना मदत झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहता पाहिजे, अशा प्रकारचा आमचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे. आणि म्हणून आम्ही सर्व जाती धर्माला न्याय देणारी माणसं आहोत. आमची सेक्युलर विचारधारा आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याच्यामुळं कुणी कधी काय म्हणतं, अरे हे कसं होणार आहे, होणार, आम्ही ते करणार. आज आम्ही करून दाखवलेलं आहे, उद्या पण त्याच्यामध्ये आम्ही भरच घालणार, तुम्ही काळजी करू नका. उलट मी काल बुलढाण्याला परवा गेलो होतो तर काही जण चुकीचं बोलतात. कुठल्या समाजाला डोळ्यासमोर ठेवून काही वेडवाकडं बोलतात. आपल्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेडवाकडं बोलायला अधिकार दिलेला नाही. संविधानाने तुम्हाला विचारधारा मांडता येईल, तुमचं मत मांडता येईल, तुम्हाला जे सांगायचं ते सांगता येईल. पण तुम्ही सांगत असताना कुठल्या तरी इतर समाजाला, जातीला, धर्माला कुठंतरी तुम्ही कमी लेखत असाल, तुम्ही त्यांना दोष देत असाल,
त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असाल तर हेही चालणार नाही. शेवटी प्रत्येकाला एकमेकाचा आदर पण ठेवला पाहिजे. सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा हे चव्हाण साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि त्या रस्त्याने आपल्याला सगळ्यांना जायचंय. यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण आणि शिकवण कधी आपल्याला विसरता कामा नये. त्याच्यामुळं काही जण चुकीचं बोलले याचा अर्थ महायुतीचं ते मत नाही. मध्ये तटकरे साहेबांनी पण प्रेस कॉन्फरन्स घेऊन ते क्लिअर सांगितलेलं आहे आणि मी पण सांगतो यामध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका योग्य पद्धतीनं योग्य भाषेत योग्य शब्दात वापरण्याचा अधिकार आहे. पण कुणी वेडेवाकडे प्रकार केले तर त्यांना कायदा त्यांचं काम त्या ठिकाणी करेल. जाती जातीमध्ये समाजामध्ये अंतर पडून द्यायचं नाही. जातीय सलोखा ठेवायचा, एकी ठेवायची जी वर्षानुवर्ष तुम्ही सगळेजण ठेवत आलेला आहात तशा पद्धतीनं आपण एकी टिकवली तरच आपला देश पुढे जाणार आहे, तरच आपला महाराष्ट्र पुढे जाणार आहे. हे कदापि आपण कोणी विसरता कामा नये अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा मोठ्या संख्येने माझ्या मायमाऊली आल्या, काही माझे बांधव आले आणि एक चांगला कार्यक्रम इथं आदिती आणि त्यांच्या टीमनी आयोजित केला. त्याबद्दल तमाम माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना, माझ्या मुलींना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद आदरणीय दादा.